नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवनकर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करत आहोत। तर आज आपण बघणार आहोत महालक्ष्मी आणि महाकाली। महालक्ष्मी तर तुम्हाला माहितीच असेल, शिवडीला आणि बऱ्याच ठिकाणी बसत आहेत, पण महाकाली ही पण मी तुम्हाला दाखवतो। सगळे कवर करताना येणार, कारण कसं आहे माहिती आहे, नरक चतुर्दशीला ते बसतात आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन होतात। जे भेटतील ते आपण कवर करू। मोस्टली साऊथ मुंबईचेच आपण कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे। तर या चला पटकन आपण जाऊया देवी दर्शनांना पुन्हा एकदा। ओके, तर सगळ्यात पहिलं आपण आलो आहोत चुनाभट्टीला आणि बघा कोण भेटलाय, दी विक्रांत साळसकर। विक्रांत बोला, तूच सांगू शकशील तुझा एरिया, तर देवी कशी कुठे काय बसते ती पहिली? तुम्ही चुनाभट्टी स्टेशन जो आहे, चुनाभट्टी स्टेशनला जो चिकटून जो रोड आहे ईस्टला की इकडे विचारायचं, चुनाभट्टी एकच बाजूला बाबा। आणि मग त्या साईडचं काय आहे? ते पण चुनाभट्टीच लागते, पण ही मेन चुनाभट्टी ईस्ट पकड, ठीक आहे। तर चुनाभट्टी स्टेशनला चिकटून जो रस्ता जातो, ठीक आहे, प्रमुख स्वामी डोळ्याचा हॉस्पिटल आहे, आय हॉस्पिटल, त्या रस्त्याने तुम्ही सरळ आलात की हा येतो एव्हराड नगरचा ब्रिज, सायनचा ब्रिज। तर ब्रिजच्या खाली तो तिकडे तुम्हाला मंडप दिसेल, ती तो ब्ल्यूवाला दिसतोय ना तिथे, हा तिकडे तो ब्लॅक कलरचा मंडप आहे, हा तो, हा तर ती तुमचं लोकेशन आहे। काली माताची मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे। चला तर पटकन आपण विक्रमला जाऊया काली माताचं दर्शन घ्यायला, चला। ओके, तर पुढची देवी हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, परळच्या इच्छापूर्ती लाल मैदानच्या गणपतीचा कंदील तिथेच आहे पुढची देवी। आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा विक्रांत साळसकर आहे। विक्रांत, काय मग कसं गेलं तुझं यावर्षीचा गणेशोत्सव? गणेशोत्सव तर चांगला गेलेला आहे, फक्त पेमेंट येणे बाकी आहे सगळीकडे, सगळ्यांचे ते चालत आहे। तो पेमेंट येईल तर असं वाटेल की बाबा हा चांगला गेला। ओके, ओके, तर आता आपण 2 महाकाली बघितले। आता यापुढे सगळे आपण बघणार आहे ते फक्त महालक्ष्मी। आता आपण शिवडीला चाललो आहे, पुढे मी तुम्हाला तिथे पोचलो की दाखवते की कसं कसं पोचायचं आहे ते। तुम्ही परळ गावात किंवा शिवडीवरून या आणि तिथे रामटेकडी विचारा। रामटेकडीला पहिली देवी आहे, तिथे एक हे विचारा, बाळ सिद्धिविनायकाचं मंदिर कुठे आहे, तिथून मी तुम्हाला दाखवतो, चला कसं जायचं ते। तर हा बघा, इथे तुम्हाला आहे ना पहिलं देवी दिसेल, असा गेट असेल, हा बघा 7 रस्त्याच्या माऊलीचा फोटो लावलेला आहे। तिथून हे बघा ग्लेनिगल म्हणून पण आहे, तुम्हाला अगर लँडमार्क हवं असेल तर तिथून या गेटमधून तुम्ही राईट घ्या, पहिली देवी तिथे आहे। देवी बघता बघता आम्ही पहिलं विचार केला की गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया पहिलं। तर या पहिलं तुम्हाला एक मस्त गणपती बाप्पा दाखवतो, चला। गणपती बाप्पा मोरया। हे बघा स्वयंभू श्री बाळ गणेश मंदिर, सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, चला।
दर्शन घेतल्यानंतर त्याच रोडने पुढे चालत जावा. तिथे आहे आपली पहिली श्री महालक्ष्मी. चला पटकन आपण देवीचं दर्शन घेऊ. देवीचे ते जाता जाता आहे ना सज्जनगडचं एक सुंदर अशी प्रतिकृती किल्ला केलेला आहे. तोही तुम्ही बघायला विसरू नका. ओके, तर त्या देवीच्या इथून पुढे खालती तसंच जा. मागे आला तिथून तिथे पुढची देवी आहे JHMMची श्री लक्ष्मी माता. बघा इथे असं तुम्हाला एक साई उत्सवचं गेट दिसेल ना, त्याच गेटवरून आतमध्ये जावा. तुम्ही या गल्लीतून आहे ना आत आलात ना तर तिथून लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतलंच तर समोरच देवी तुम्हाला दिसते. पुढे A1ची माऊली, त्याच रस्त्यातून तुम्ही पुढे सरळ खालती चालत चालत या. आणि आता त्या ब्रिजवरून तुम्ही खाली आलात तर समोरच तुम्हाला पहिलं मंडप दिसेल आणि मग तिथून अर्धे देवा लेफ्टला आणि अर्धे देवा राईटला आहे. रस्त्याने परत तुम्ही असे पुढे या टुवर्ड्स कॉटन साईडला, तिथे दोन दोन देवी आहेत. आता पुढची देवी शिवडीची राजलक्ष्मी, मुंबईतली सर्वात पहिली सार्वजनिक दीपोत्सव.
पुढे आता मुंबईची श्री महालक्ष्मी के मोदी, इथे आहे ना 2 देव बसतात, मी तुम्हाला दाखवतो. आणि स्वॉन मिल विचार इथे यायचं असेल तर कोणालाही. हो मुंबईची महालक्ष्मी तुम्ही केलात ना, त्याच्या बाजूलाच एक छोटीशी गल्ली असेल, त्या गल्लीत जावा. पुढची देवी त्याच गल्लीमध्ये आहे. तर अशी एक छोटीशी ना दिसेल तुम्हाला, एक गल्ली दिसेल, त्या गल्लीत जावा. त्याच्याच एंडला ती देवीचा मंडप तुम्हाला दिसेल. आता आहे ना पुढे याच रस्त्याने बाहेर या आणि राईट घ्या टुवर्ड्स कॉटन ग्रीन स्टेशनच्या इथे. तिथे ह्या साईडची लास्ट देवी आणि मग नंतर आपल्याला शिवडी नाक्यावर जायचं आहे शिवडीची महालक्ष्मी बघायला. शेवटची देवी शिवडीची धनलक्ष्मी. शेवटची देवी आता शिवडी नाक्यावर आहे. शिवडी नाक्याच्या इथून तुम्ही शिवडी स्टेशनला जातात ना, त्या रोडला जावा, तिथेच शेवटची देवी. आपण आहे ना खारला जाणार आहोत. आपलं शेवटी झालं, आपलं महाकालीचं दर्शनही झालेलं आहे. आता खारचे तिथे बाकी आहेत आणि तिथे आज विसर्जन पण आहे असं मला वाटतं आहे एका देवीचं. ते चला पटकन आपण खारला जाऊ आणि म्हणजे हे कवर करू. मी ब्लॉग टाकायला मोकळा, चला पटकन. ओके, तर तुम्हाला खार स्टेशनला उतरायचं आणि मग तिथून चर्चगेट साईडचा पहिला डबा पकडून सगळ्यात पहिला ब्रिजच पकडायचा आहे. तिथून ईस्ट साईडला बाहेर पडा. बाहेर पडला तुम्हाला पहिली देवी भेटेल. तुम्हाला दाखवतो एक सेकंड. इथून हा वाला आहे ना, हा स्टेशनचा ब्रिज आहे. तिथून बाहेर आलात तर तुम्हाला ही देवी दिसेल.
देखील बघा या गल्लीमध्ये आहे. आतमध्ये आहे तर कोणाला तरी विचारूनच आत जावा. रोडवर अजून एक देवी आहे, तीही आपण कव्हर करूया पटकन. इथे ढोलबिल वाजतात की आता बघा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ ही मला कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. चला बाय. चलो बाय.